नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. शिवाजी पार्कवर काही झालं तरी दसरा मेळावा होणारच, त्याला परवानगी द्या नाहीतर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे होत, अशी निर्वाणीची भाषा आता शिवसेनेनं सुरू केली. तिकडे गिरीश महाजन यांनी शरद पवार यांना नाव न घेता वय आणि पदावरून काही टोमणे लगावले. त्याच वेळेला महाराष्ट्रात विदर्भाच्या दौऱ्यावर निघालेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे. अर्थात मुंबईत सर्व राजकारण्यांमध्ये एका गोष्टीचे आरोप प्रत्यारोप अद्यापही सुरू आहेत, ते म्हणजे फॉक्सकॉनचे. पण यात आता एक नवीन आरोप झालाय आणि तो झालाय आदित्य ठाकरे यांच्याबद्दल. तो कोणी केलाय तेही आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी हेडलाईन्स. प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी देणार की नाही हे मंगळवारपर्यंत सांगा. शिवाजी पार्कबद्दल निर्णय न झाल्यास शिवसेना निर्वाणीवर. वयाच्या 85व्या वर्षी अनेकांना पंतप्रधान व्हावंसं वाटतं. गिरीश महाजन यांचा थेट शरद पवार यांच्यावर निशाणा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यासाठी रवाना. सीएसटी रेल्वे स्थानकावर मनसैनिकांची मोठी गर्दी. गुजरात काय पाकिस्तान आहे का? फॉक्सकॉन प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला फडणवीस यांचं उत्तर. फॉक्सकॉनसाठी बीएमसी प्रमाणे 10% मागितले का? भाजपचे नेते आशिष शेलार यांचा शिवसेनेला सवाल. फॉक्सकॉन गुजरातमध्ये पळवल्याचा आरोप शिवसेनेवरतीच उलटण्याची शक्यता. आणि खोकाची भाषा आदित्य सारख्या माणसाने करायची. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे 100 कोटी त्यांनी घेतले पर्यावरण विभागाकडे वळवून. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आदित्य ठाकरे यांनी 100 कोटी रुपये वळवून घेतले. रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप. चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिल्याचंही स्पष्ट. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केरळच्या गुरुवायूरमधल्या भगवान श्रीकृष्णाचं घेतलं दर्शन. 1,51,00,000ची देणगी अर्पण. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. फॉक्सकॉनसाठी किती टक्के मागितले? फॉक्सकॉनसाठी बीएमसीचा रेट लावला होता का? भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी थेट प्रश्नांची सरबत्ती केली आहे शिवसेनेवर आणि ठाकरे कुटुंबियांच्यावर. आणि अशा या थेट आरोपांच्यामुळे आणि प्रश्नांमुळे फॉक्सकॉनचा वाद आता आणखीन चिघळणार असंच दिसतंय. फॉक्सकॉनसाठी किती टक्के मागितले? फॉक्सकॉनसाठी बीएमसीचा रेट लावला का? फॉक्सकॉनवरून ठाकरेंवर आरोपांच्या फैरी. फॉक्सकॉन महाराष्ट्रातून का गेला यावरून आता मविया आणि भाजपमध्ये रणकंदन माजलंय. सत्ताधारी भाजपनं आता थेट शिवसेनेवर टक्केवारीचा आरोप केलाय. फॉक्सकॉनकडून किती टक्के मागितले असा सवाल भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय. 10-12% लाचखोरी जे महापालिकेत धंदे केले, कंत्राटदाराकडून मलिदा मिळवण्याचे, तेच प्रकार ठाकरे सरकारने
मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या नोकऱ्या मिळणाऱ्या प्रकल्पामध्ये अडथळा आणून टक्केवारी केली हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे चौकशी तर झालीच पाहिजे. ठाकरेंच्या उद्योग मंत्र्यांनी त्यांच्या काळात काय उद्योग केले हे खोदून काढणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय. राणे आणि शेलारांकडे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलाय. उद्योग खात्यामध्ये नक्की काय उद्योग झालेले आहेत मी देखील शोधून काढणार आहे. मला 15-20 दिवसच आता झालेत उद्योगमंत्री होऊन. खरं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी दिली पाहिजेत. की जी फॉस्कॉन कंपनी आहे, वेदांता कंपनी आहे, त्याची हाय पॉवर कमिटीची मिटिंग कधी झाली, काय डील झालं, या सगळ्या गोष्टी. आता काल नारायणराव राणेंनी पण सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे काही पुरावे आहेत. आशिष शेलारनी सांगितले त्यांच्याकडे काही पुरावे आहेत. शिवसेनेनं भाजपा आणि शिंदे गटाच्या आरोपांचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय. भ्रष्टाचाराचे आरोप करताना मी नैतिक असायला पाहिजे. म्हणजे माझी नैतिकताच नाही. सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी आमच्याकडे या आणि पावन व्हा. असं जो काही लॉन्ड्रीचा धंदा तुमचा सुरू आहे त्याला तुम्हाला काय अधिकार आहे लोकांवर बोलण्याचा? जेवढे म्हणून ईडीवाले तुमच्याकडे आहेत ना सध्या, त्यांच्या केसेसचं काय झालं? मग कशाला लोकांवर आरोप करता? फॉक्सकॉन गुजरातने पळवला असा आरोप शिवसेनेनं केला. आता तीच शिवसेना आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिलीय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पासंदर्भात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी राजकीय आरोप केले असते तर ठीक आहे. मात्र आशिष शेलार यांनी फॉक्सकॉन आणि वेदांता हा प्रकल्प गुजरातला कशा प्रकारे गेला या सर्व प्रकल्पाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जावी आणि दूध का दूध पाणी के पाणी स्पष्ट होईल. यामुळे हे प्रकरण महाविकास आघाडीच्या अंगावर शेकण्याची शक्यता दाट आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातनं पळवल्याचा आरोप करणारी शिवसेनाच आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिली आहे. कारण फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात उभा राहण्यासाठी आता याच मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत. फॉक्सकॉन प्रकल्पावरून जुंपले कारण हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला आणि याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न विचारला जातोय. आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारसमोर पुन्हा एकदा काही प्रश्न उपस्थित केले. मग महाराष्ट्र पाकिस्तान होता का इथून तो प्रकल्प पळवून लावला तो? आणि महत्वाची गोष्ट हीच राहिली ना की आमच्या मग महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली आहे. मूळ मुद्दा हाच राहतो की कुठेही गुंतवणूक जाऊ दे, मला त्याचं दुःख नाही आहे. मी उलट गुजरातच्या जे काही उद्योगमंत्री असतील, आम्ही पाठपुरावा करत होतो तेव्हा इथे प्रकल्प जुळणार होता. आमचं सरकार पडल्यानंतर तिथे एका महिन्यात खेचण्यासाठी मी त्यांचं कौतुक करतो की त्यांनी ती चतुर्थ दाखवली आणि तिथे तो एका महिन्यात खेचला प्रोजेक्ट. पण मग आपल्या इकडच्या राज्यकर्त्यांनी काय चूक केली किंवा आमच्या मुलांनी इथे काय चूक केली, मुलींनी काय चूक केली की जो रोजगार इथे येणार होता तो निघून गेला? मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राची तुलना ते पाकिस्तानशी करतायत. एकदा कंगना रनावत असं काहीतरी बोलल्या होत्या तर केवढा हंगामा झाला होता, केवढा गजब झाला होता. आता आदित्य ठाकरे तीच भाषा जर बोलणार असतील तर मला आश्चर्य वाटतं. बोलूयात आणखीन एका मोठ्या बातमीकडे. शिंदे गटात सहभागी झालेले फायर ब्रँड नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून 100 कोटी रुपये वळवून घेतल्याचा आरोप केला. दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्र्यांना चौकशी करण्यासाठी पत्र लिहिल्याचंही त्यांनी म्हटलं. कोकणात येऊन गद्दार म्हणायचं हे 100 खोके घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी सांगू नये असा टोलाही त्यांनी लगावला. खोक्याची भाषा आदित्यसारख्या माणसाने करायची. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे 100 कोटी त्यांनी घेतलेत पर्यावरण विभागाकडे वळवून. त्याचं काय झालं त्याची चौकशी करण्यासाठी मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्रच दिलं आहे. त्या 100 खोके हे कसे कुठून घ्यायचे हे सगळं त्याला माहिती आहे. 2.5 वर्षामध्ये हे कधी बाहेर पडले नाहीत. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री, कॅबिनेट, नेता बाहेर. आणि हे चिंपाट चिपळूणचं आमचं ते मला म्हणतं मी केशव भोसलेच्या गाडीवरती ड्रायव्हर होतो. काय स्वप्न बघितलंस काय तू? जा केशव भोसले जिवंत आहेत त्यांना विचार ना जाऊन. खोटं काय लोकांना सांगतोयस? राष्ट्रवादीसाठी येण्यासाठी माझ्या पाया पडला होता. अरे तू राष्ट्रवादीत गेल्यानंतर तुला मुळासगळं ओढून काढण्यासाठी पहिली सभा चिपळूणला मी घेतली होती. मला बाळासाहेबांनी पाठवली होती त्यावेळेला. तुझी अवकात काय मला राष्ट्रवादीत घेऊन जायची? तुला शिवसेनेमध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न केले.
तुला 95ला तिकीट देण्यासाठी मी प्रयत्न केले बाळासाहेब आंगडे. तिकडे भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. महाजन यांनी थेट वय झालेल्या राजकारण्यांवर सरसकट भाष्य केलं. देशाच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात वयस्कर राजकारण्यांचं प्राबल्य असल्याचंही गिरीश महाजन म्हणाले. पुण्यात बोलताना त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली. काही राजकारण्यांची वय 85 झाली तरी त्यांना मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होण्याची हौस असल्याचा टोला त्यांनी लगावला. कोई गवर्नमेंट सर्विस में चले जाए तो उसको लिमिटेशन है. 58 साल का हो गया तो रिटायर्ड हो जाता है, 60 साल तक गया तो स्कूल का टीचर रिटायर्ड हो जाता है. लेकिन राजनीति में ये सुविधा बहुत अच्छी है कि आखिरी तक, कब्र तक, स्मशान तक हमको कोई रिटायरमेंट ही नहीं, और इसलिए इसमें से कोई रिटायर होना ही नहीं चाहता है. सबको ऐसे लगता है 80 साल का भी रहा तो उसको लगता है मैं युवा हूं, अभी तक मुझे क्या हुआ है, मैं काम कर सकता हूं. 85 साल का रहा तो वो भी कहता मैं सीएम बन सकता हूं, मैं पीएम बन सकता हूं. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना सध्याचं राज्य सरकार काय करत होतं असा थेट प्रश्न केलाय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी. फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरतीच होणार असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी काय म्हटले पाहूयात. अपयशाचं खापर आमच्यावर फोडलं जात आहे पण हे चुकीचं आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. शिवसेना फोडण्याचाही काही जणांच्याकडून प्रयत्न करण्यात आला पण हे सगळं पूर्णतः गैर आहे. शिवसेना फोडण्याच्या आधी आपला इतिहास समजून घ्या. शिवसेनेच्या पिढ्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल कारण शिवसेनेची ही 6वी पिढी आता मैदानात उतरली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार की नाही याबद्दलचा संभ्रम कायम असताना उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत याबद्दल भाष्य केलं. यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरतीच होणार याबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका असं त्यांनी स्पष्टपणे कार्यकर्त्यांना सांगितलं. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या वतीनं एक नव्यानं अर्जसुद्धा करण्यात आला आहे. शिवसेनेचा 21 तारखेला पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे, त्यासाठी शाखा स्तरावर बैठका घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. दरम्यान दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाले. सेनेचे उपनेते मिलिंद वैद्य यांनी पालिकेकडे मैदानाच्या उपलब्धतेसंदर्भात लेखी उत्तर मागितलंय. पहिला अर्ज आमचा आला आहे त्यामुळे आम्हालाच प्राधान्य मिळालं पाहिजे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. दसरा मेळावा हा याच मैदानात होणार आहे. या संदर्भामध्ये थोडी साशंकता होती. काही इतर लोकांचं पण त्या ठिकाणी मेळावे घ्यावे असं काही लोकांचा मानस होता. पण गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी होतोय हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आमचा दसरा मेळावा जो आहे कितीही विघ्नामध्ये आले, कितीही अडचणी आल्या तरी हा मेळावा हा शिवाजी पार्कवरतीच होणार हे या ठिकाणी मी ठासून सांगतो. उद्धवजी आजही बैठक जी आज झाली बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन करतो त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की आपला हा मेळावा हा शिवाजी पार्कलाच होणार अशा पद्धतीने ठासून सांगितलं. त्यामुळे मला वाटत नाही त्यामध्ये काय आणखीन वेगळं असं काय. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही उत्तर द्या, आम्हाला द्यायचं आहे की नाही. द्यायचं असेल तर हो बोला, नाही द्यायचं असेल तर नाही बोला. त्या संदर्भात आम्ही त्यांना एक रिमाइंडर पत्र मिलिंद वैद्यांच्या लेटर पॅडवरती दिलं आहे की बाबा लवकरात 2 दिवसात सोमवार किंवा मंगळवारी आम्हाला उत्तर द्या. ते न्याय विभागाचा आम्हाला सांगितलं त्यांचा अभिप्राय आला नाही तर म्हटलं आम्ही त्यांना म्हटलंय की बाबा न्याय विभागाचा जो अधिकारी आहे तो वॉर्ड ऑफिसरच्या वरती नसतो, तुम्ही त्यांना इथे बोलवा, सोमवारी आमच्या पुढ्यात काय ते आम्हाला निर्णय द्या हो की नाही. महानगरपालिकेला ही परवानगी द्यावी लागेल कारण शिवसेना गेली अनेक वर्ष स्थापनेपासून हा दसरा मेळावा परंपरा म्हणून जपण्यासाठी
या मेळाव्याचं आयोजन करत असते, त्यामुळे शिवसेनेला ही परवानगी मिळाली पाहिजे. जे राजकारण करत असतील त्यांना लक्ष लाभ हो, महाराष्ट्राची जनता बघते. शेवटी परंपरा जपण्यासाठी शिवसेनेचा हा मेळावा आहे, विचारांचं सोनं लुटलं जातं, त्यामुळे महानगरपालिकेला ही परवानगी द्यावीच लागेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे मनसेच्या संदर्भातली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यासाठी रवाना झालेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून राज ठाकरे हे विदर्भासाठी रवाना झाले. त्यांचा हा 3 दिवसाचा विदर्भ दौरा असेल. त्यांना निरोप देण्यासाठी मनसेच्या मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर. निवडणुकांच्या तोंडावर विदर्भात झंझावात. मनसे आता तरी विदर्भात पाय रोवणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्याची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक पट्ट्यात राजकीय अस्तित्व असलेल्या मनसेला गेल्या 1.5 दशकात विदर्भात फारसं राजकीय अस्तित्व निर्माण करता आलं नाही. पण गेल्या काही दिवसातल्या राजकीय उलथापालथीनंतर राज ठाकरे आता विदर्भाच्या दौऱ्यावर जात आहेत. राज ठाकरे 18 आणि 19 सप्टेंबरला नागपुरात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. 20 सप्टेंबरला राज चंद्रपुराच्या दौऱ्यावर असणार आहेत. तर 20 आणि 21 सप्टेंबरला ते अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. दरम्यान काही नवे डबे जोडायचं असल्याचं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. राज ठाकरेंनी पक्ष स्थापनेपासून अनेक वेळा विदर्भ दौरा केला, पण मनसे विदर्भात कधी रुजलीच नाही. विदर्भात एखादा राजकीय अपवाद वगळता मनसेची पाठी कोरीच राहिली. राज ठाकरेंकडे विदर्भात कार्यकर्त्यांची भक्कम फळीही नाही. आता ही मनसेला पक्ष वाढवायचा असेल तर त्यांना थेट भाजप सारख्या तगड्या पक्षाला टक्कर द्यावी लागणार आहे. राज ठाकरे कोणाचे स्पर्धक ठरतील हे आज सांगता येणं कठीण आहे. त्यांच्या पक्षाला प्रतिनिधित्व जरी मिळालं विविध महानगरपालिकांमध्ये, नागपूरला 2-3 जागा, अमरावतीला 1-2 जागा, अकोल्यात 1-2 जागा, चंद्रपूरला एखादी जागा, तरी त्यांच्या पक्षकार्याची सुरुवात होईल असं मला वाटतं. राज ठाकरेंसाठी मुंबई, पुणे आणि नाशिकची राजकीय जमीन जेवढी भुसभुशीत होती तेवढी विदर्भात तर नक्कीच नाहीये. त्यामुळे राज ठाकरेंना 1-2 दौऱ्यांपुरतं मर्यादित न राहता विदर्भातल्या राजकीय मशागतीसाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. मुंबईहून विशाल पाटील आणि नागपूरहून तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारीपासून सुरुवात झाली. उत्तर प्रदेशात ती केवळ 5 दिवस असणार आहे. मात्र यावरून काँग्रेसवर टीका होऊ लागले. काँग्रेसनं जाणीवपूर्वक उत्तर प्रदेशात कमी कालावधी ठेवल्याचा आरोप होऊ लागलाय. काँग्रेसनं मात्र याचं खंडन केलंय. काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जसजशी पुढे जातीये तसतसे नवनवे वाद तयार होत आहेत. भारत जोडो यात्रेच्या उत्तर प्रदेशातील कालावधीवरून नवा वाद सुरू झालाय. उत्तर प्रदेशात ही यात्रा केवळ 5 दिवस असणार आहे. त्यामुळे काँग्रेसनं उत्तर प्रदेशकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. मात्र काँग्रेसनं या आरोपाचं खंडन केलंय. उत्तर प्रदेश में 5 दिन हैं, बात सही है, पर उत्तर प्रदेश में पहले राहुल गांधी जी ने किसान यात्रा की है. भट्टा परसोल में भूमि अधिग्रहण से संबंधित यात्रा हुआ है 2015 में. ऐसा नहीं है कि हमने यात्राएं नहीं की है.
इतर राज्याच्या तुलनेत उत्तर प्रदेशातील भारत जोडो यात्रेचा कालावधी कमी असल्यामुळे काँग्रेसवर टीका होतीये. राहुल गांधींनी यापूर्वीही उत्तर प्रदेशात यात्रा केली असल्याचं सांगत काँग्रेसकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला. और हो सके 2023 में जब हम पश्चिम से लेकर पूर्वी दिशा में एक ऐसी यात्रा निकालेंगे तो और उत्तर प्रदेश की और जगहें भी इसमें शामिल हों. चली 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 भारत जोड़ो यात्रा चली 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 भारत जोड़ो यात्रा चली. एकीकडे उत्तर प्रदेशातील भारत जोडो यात्रेच्या कालावधीवरून वाद सुरू झालाय आणि दुसरीकडे भाजपनं या यात्रेवर टीकास्त्र डागलंय. जो राहुल गांधी अपनी पार्टी को नहीं जोड़ सके वो देश को क्या जोड़ेंगे? कांग्रेस पार्टी जो काम करना है करे. ये देश मजबूत है, देश की एकता मजबूत है. देश के लोग मोदी जी के साथ, दुनिया स्वाभिमान के साथ आगे बढ़ रही है. गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा जनाधार पूर्णपणे ढासळलाय. त्यामुळेच राहुल गांधींना अमेठी लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलं. या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर काँग्रेसनं उत्तर प्रदेशला भारत जोडो यात्रेत कमी महत्त्व दिलं नाही ना, अशी ही चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चली 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 भारत जोड़ो यात्रा चली 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 भारत जोड़ो यात्रा चली. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गोव्यामध्ये भाजपनं काँग्रेसला सुरुंग लावला आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची चर्चा आहे. मराठवाड्यातील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांसह 7 ते 8 आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस, गोव्याप्रमाणे राज्यात आमदारांची फोडाफोडी, काँग्रेसच्या आमदारांना फोडणार. गोव्यामध्ये काही दिवसांपूर्वीच मोठा राजकीय भूकंप घडला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह 8 आमदारांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षांतरानंतर आता गोव्यात काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झालाय. गोव्यानंतर आता महाराष्ट्रात देखील भाजप ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील मातब्बर नेत्यांसह काँग्रेसचे 7 ते 8 आमदार भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. याच संदर्भात भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर स्मितहास्य देत फडणवीसांनी बोलणं टाळलं. पण या स्मितहास्यामागे काय दडलंय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानं मविया सरकार सत्तेबाहेर गेलं. शिंदे गटासोबत एकत्र येत शिंदे गट आणि भाजपनं सरकार स्थापन केलं. आता काँग्रेसचे काही आमदार फोडून भाजप काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. फडणवीसांच्या स्मितहास्यातून तरी याचे संकेत मिळत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा झाला. पण या कार्यक्रमातही राजकारणच पाहायला मिळालं. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वेगवेगळ्या वेळेला शहीदांना मानवंदना देण्यात आली. एकाच दिवशी एकाच ठिकाणी 2 कार्यक्रम घेण्यामागचं राजकारण तरी काय आहे पाहूयात. औरंगाबादमधील मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीदांचं हे स्मृतीस्थळ. या स्तंभावर मराठवाड्याच्या मुक्तीसाठी शहीद झालेल्या वीरांच्या प्रतिमा आहेत. हा स्तंभ मराठवाड्याच्या मुक्तीचं प्रतीक आहे. पण या स्मारकाला शनिवारी मुक्तीदिनी 2 वेळा राजकीय मानवंदना देण्यात आल्या. झालं असं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारंपरिक सकाळी 9ची वेळ मोडून सकाळी 7 वाजता कार्यक्रम आटपला.
एवढंच नाही तर त्यांनी 7 वाजेच्या ध्वजारोहणाला विरोध करणाऱ्या चंद्रकांत खैरेंच्या आईचे पाय पडून आशीर्वाद घेतले. आजच्या पिढीला या ऐतिहासिक लढ्याची माहिती देणं ही काळाची गरज आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर मी हैदराबाद इथे देखील जाणार आहे. तिथे राष्ट्रीय कार्यक्रम आहे तिन्ही राज्यांचा आणि हैदराबाद मुक्ती संग्रामावर एक अनोखा कार्यक्रम पहिल्यांदाच होतोय. सकाळीच ध्वजारोहण करून मुख्यमंत्री केंद्र सरकारच्या कार्यक्रमासाठी हैदराबादला निघून गेले. यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी हा मराठवाड्यातील शहीदांचा अपमान असल्याचा आरोप केलाय. खरं तर याचा रुटीन 9 वाजेचा होता, पण माननीय मुख्यमंत्र्यांना हैदराबादला जायचं. हैदराबादला दिल्लीचे 5 शहा येणार आहेत म्हणून त्यांनी 9चा 7 केलेला. पण आम्ही शिवसेनेच्या वतीनं 9ला पुन्हा एकदा इथं अभिवादनाचा कार्यक्रम करणार आहोत. शिंदे गट आणि ठाकरे गटात मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमावरून खटका उडाला असतानाच यात भाजपनं देखील उडी घेतली. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा हे औरंगाबादमध्ये असूनही मुख्यमंत्र्यांच्या मुक्ती संग्राम दिनाला उपस्थित राहिले नाही. यावरून चंद्रकांत खैरेंनी निशाणा साधला. माझी आई स्वतः 96-97 वर्षाची माझी आई येऊन बसली होती सकाळी. ती म्हटली तू कशाला जाते? नाही मला जायचं म्हणे. आणि ती स्वातंत्र्य सैनिक होती म्हणून त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं नाही हा माझा कार्यक्रम आहे, मी गेलं पाहिजे असं त्यांनी म्हणून माझी आई सुद्धा सकाळी 6:15 आली. दरम्यान चंद्रकांत खैरेंच्या या टीकेला भाजपनं विझवणारा दिवा जास्त फडफड करतो असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. मी देवगिरीमध्ये गेलो होतो. देवगिरीमध्ये पण सेम कार्यक्रम होता. ते अन्य मंत्र्यांना कुठे कुठे पाठवला, सर्व मंत्री तिथे गेले. हे जे कंट्रोवर्सी करत आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे सर्वांना माहिती आहे. शिवसेनाने ते पडलेले माणूस अजून पडायचे आहे म्हणून ते देवगिरीवर ऑब्जेक्शन घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबतच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी वेळ बदलली. याचंच राजकारण करत उद्धव ठाकरे गटानं दुसरा कार्यक्रम घेतला. यावरून औरंगाबादमध्ये किती टोकाचं राजकारण सुरू आहे हे स्पष्ट होत आहे. निजाम आणि रजाकाराच्या राक्षसी मिठीतून मराठवाड्याची सुटका करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जातीपातीचा विचार केला नाही की गटातटाचा विचार केला नाही. प्राणाची आहुती देऊन मराठवाड्याला मुक्त केले. त्याच मुक्त मराठवाड्यातील राजकारणी आता त्याच शहीदांच्यासाठी गटातटाने मानवंदना घेऊ लागले. हे निश्चितपणे आपला मराठवाडा आणि राज्यासाठी विचार करायला लावणारी वेळ आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. खरं तर मानवंदना रोज द्यावी, पण त्यात राजकारण मात्र आणू नये. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र मुक्तीसंग्रामात हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्म्यांच्या काही स्मारकाची मात्र मोठी दुरवस्था झाली. जुलमी रजाकारांच्या विरोधात हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकांना न्याय मिळणार का आणि कधी? हुतात्मा स्मारकांची दुरवस्था. निजामाच्या विरोधात पत्करलं हौतात्म्य. 196 हुतात्म्यांच्या स्मारकांना पळा. सरकार कधी देणार लक्ष? मराठवाड्यात उभारण्यात आलेल्या स्मारकांची ही अशी दुरावस्था झाली आहे. जुलमी निजाम आणि रझाकाराच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी लढताना 196 वीरांनी हौतात्म्य पत्करलं. या हुतात्म्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी स्मारकं बांधण्यात आली. मात्र भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव कोलते आणि फुलंब्री तालुक्यातल्या धानोरा गावातली ही स्मारकं आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 1981 मध्ये ही स्मारकं बांधण्यात आली. मात्र आता कुठे भिंती कोसळल्यात तर कुठे स्मारकातल्या फरशा गायब झाल्यात. स्मारकांना गळतीही लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही स्मारकं दारुडे आणि जुगाऱ्यांचे अड्डे बनलेत. स्मारकांच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडलाय. काही स्मारकात तर गुरांचा दवाखाना थाटण्यात आलाय. ही परिस्थिती बदलण्याची मागणी स्वातंत्र्य सैनिकांनी केली आहे. निजामी सैन्याशी आम्ही झुंज दिली. तिथं 3 सैनिक मारले गेले, पण त्यांचे स्मारक जे बांधले गेले त्यांची पाहिजे तशी व्यवस्था नाही.
तर त्यांची स्वर्गाकरता एक मंदिर म्हणून परत गव्हर्नमेंटने बांधण्यात यावं. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी 5 मे 1985 रोजी पिंपळगाव कोलते गावातलं स्मारक राष्ट्राला अर्पण केलं. मात्र आता या स्मारकाचं पुन्हा नव्यानं बांधकाम करण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी स्मारकाची दुरवस्था बदलण्यासाठी राज्य सरकारबरोबर चर्चा करू असं सांगितलं. मात्र निधीविषयी त्यांनी भाष्य केलं नाही. ते स्मारक असतील त्या स्मारकाची दुर्दशा बाजूला करून मी महाराष्ट्र शासनाला विनंती करणार आहे की स्मारक आणखी चांगले कसे उतरण्यासाठी दरवर्षी 17 सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिनी स्मारकांची तात्पुरती रंगरंगोटी होते. मात्र दुरुस्ती केली जात नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तरी हे चित्र बदलावं अशी अपेक्षा मराठवाड्यातील नागरिकांकडून व्यक्त केली जाते. मोठ्या धूमधडाक्यात दरवर्षी मराठवाडा स्वातंत्र्य दिन मनवला जातो आणि हाच दिन मनवताना मोठ्या पॅकेजच्या घोषणा हे नेत्याकडून केल्या जात्या. परंतु वस्तुस्थिती जर आपण बघितली तर ती काही वेगळीच आहे. हा लढा ज्यांनी लढला किंवा याच्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या स्मारकांची आज अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. तर कोलते टाकळी असेल किंवा मराठवाड्यातील अजून असे स्मारक असतील तर काही ठिकाणी तर अक्षरशः असे स्मारक आहेत की ज्यांच्यामध्ये ढोर दवाखाना टाकल्या गेला आहेत, कुठं शाळा चालते, कुठं त्यांचं संवर्धन केलं जात नाही. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. MIDCतल्या कंपन्यांच्या दादागिरीचा एक प्रकार समोर आला आहे. MIDCतल्या कर्मचाऱ्यांनी या कंपन्यांच्या संदर्भात एक गंभीर आरोप केला आहे. अनेक कंपन्या पाण्याचे नमुनेच घेऊ देत नाहीत आणि पाण्याचे नमुने न घेतल्यामुळे किंवा सॅम्पल न मिळाल्यामुळे कारवाई होणार तरी कशी, कारण त्या पाण्याचं परीक्षण झालं आणि त्यात प्रदूषण होतंय की नाही हे बघितल्याशिवाय कारवाई करता येत नाही. वारंवार तक्रारी करून सुद्धा वरिष्ठांच्याकडून कारवाई होत नाही. त्यामुळे अशा सगळ्या प्रकरणात कनिष्ठ कर्मचाऱ्यांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय. तळोजा MIDCतल्या वाढत्या प्रदूषणाला MPCB आणि MIDC अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा जितका जबाबदार आहे तितकीच कंपन्यांची दादागिरी सुद्धा. अनेक कंपन्या MIDCच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कंपनीतल्या रासायनिक पाण्याचे नमुने घेण्यास मनाई करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. शिवाय कनिष्ठांच्या तक्रारींकडे वरिष्ठ अधिकारी आर्थिक गैरव्यवहारामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असाही आरोप याचिकाकर्ते अरविंद म्हात्रे यांनी केला. MIDCतल्या वेगवेगळ्या कंपन्यांमधनं CTP प्लांटमध्ये येणारं हे पाणी जर इतकं दूषित असेल, या पाण्याला इतका वाईट वास येत असेल आणि ट्रीटमेंटनंतर ते जर नदीत सोडल्यानंतर पण जर त्याचा वास कमी होत नसेल तर कंपन्यांचं प्रदूषण किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. मात्र ज्या वेळेला MIDCचे अधिकारी सॅम्पल कलेक्शनसाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जातात त्यावेळेला कंपन्या त्यांच्यावरती दादागिरी करतात. ही नेमकी दादागिरी कशी होते ती जाणून घेऊयात याचिकाकर्ते अरविंद म्हात्रे यांच्याकडनं. सर, काय एवढी दादागिरी वाढलेली आहे? म्हणजे आर्थिक गैरव्यवहार, साटलोटं हेच याच्यामागचं कारण आहे का? 100% ह्या आरोपामध्ये मी तथ्य मानतोय. कारण तळोजा MIDCमधल्या ज्या कारखान्यामधून जो पाणी निघतोय तो स्वतः ATP प्लॅनमधून प्रक्रिया करून पाठवायचा असतो आणि कोर्टाचे NGTचे ऑर्डर्स आहेत का तो जो पाणी निघतोय तिथेशी सेन्सर मीटर लावायचा असतो. ते मीटरही कुठे लावलेलं दिसत नाही आहेत आणि तो पाणी जो चेंबरमध्ये केला जातो तो चेंबर ओपन ठेवायला पाहिजे. तो चेंबर पण पूर्ण ओपन न ठेवून तिथं चेंबरमधून सुद्धा ते त्यांना सॅम्पल घेऊन देत नाही आहेत. कोणाला MIDC अधिकारी ज्यावेळी CTPचा अधिकारी कोण गेलं का ज्या दर दिवशी सॅम्पल न्यावा लागतो पाण्याचं, ते पाण्याचं सॅम्पल नेण्यासाठी गेलं तर त्यांना ते घेऊन देत नाही आहेत असे मला त्यांच्या मिटिंगमध्ये ज्यावेळी होतो त्यावेळी मिटिंगमध्ये सुद्धा वारंवार ते सांगून आले का आम्हाला सॅम्पलच दिल्या नसल्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल कोणत्या पद्धतीने त्यांच्या ॲक्शन घेऊ शकतो. आणि या पद्धतीने MIDCला सुद्धा विचारलं होतं अधिकाऱ्यांना, पण MIDC अधिकारी भलतेच काय उत्तर देऊन त्यांना वेगळ्या दिशेकडे नेला. माझा मुद्दा हाच आहे की याच्यामधलं आर्थिक राजकारण, भ्रष्टाचार हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे का? 100% याच्यामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार चालतोय. हा व्यवहार कुठेतरी थांबला पाहिजे, भ्रष्टाचार थांबला पाहिजे. यासाठी मी लढत आहे की यांचा भ्रष्टाचार कमी झाला तरच आमच्यासारखे लोकांचे आरोग्य वाचतील, येणारी पिढी वाचेल असे माझे. तर अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे की आरोग्यासाठी, लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण झगडतो आहोत. मात्र त्या कंपन्यांना जर त्याची कदर नसेल, MIDCला त्यांची कदर नसेल आणि MPCB तर अंगाला काही लावून घ्यायलाच तयार नाही आहे,
आता ज्या NGT आणि सुप्रीम कोर्टात जे अहवाल द्यायचे ते मी अहवाल देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु यांचे सॅम्पलच एवढ्या डेंजरसमध्ये येतात का याच्यामध्ये म्हणजे वाटेल तेवढे आजार माणसावर परिणाम होतील, एवढ्या पद्धतीने आजार माणसावर परत चाललेलं. आता हेच पाहायचं आहे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती नेमकी काय आणि कशा पद्धतीची कारवाई करतात. कॅमेरा पर्सन संदीप पवारसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पण सर्वसामान्य कार्यकर्ता ते ब्रँड मोदी हा प्रवास एवढा सोपा नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच कर्तव्याला प्राधान्य देतात. पक्षाचा विस्तार करत असताना किंवा संघाचं काम करत असताना त्यांनी अनेकदा पायी प्रवास केला. पक्षाचा निधी वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी रिक्षानं जायचं टाळायचे. त्यामुळे अनेकदा त्यांना उशीर व्हायचा आणि उपाशी झोपायला लागायचं. या सगळ्या कष्टांमुळेच पंतप्रधान आज ब्रँड मोदी झालेत. आज मेरा दोस्त अरुण चला गया. बड़ी दुविधा की पल है मेरे सामने. एक तरफ कर्तव्य भाव से बंधा हुआ हूं, दूसरी तरफ दोस्ती का एक सिलसिला भावनाओं से भरा हुआ है. आयुष्यात अनेकदा अशा कठीण प्रसंगांचा नरेंद्र मोदींना सामना करावा लागला, पण कधीही ते डळमळीत झाले नाहीत. भावनांच्या वादळातही त्यांनी सामंजस्य टिकवून ठेवलं. नरेंद्र मोदी काम करताना त्यांना दिवस रात्रीचा विसर पडायचा असं भरत परमार सांगतात. नरेंद्र भाई आए, बोला क्या है, मैंने बोला अभी रजिस्टर लिखने का काम चालू है. सबको पूछा, मैं तो जानता था कि पोल पकड़ लेंगे. तो बोले कितना समय लगेगा रजिस्टर लेके आने में. 2-3-4 घंटा तो लग जाता है. फिर बता दिया कि मैं यहाँ ही बैठने वाला हूँ. 4:30 बजे ख़त्म हुआ सबका. ये हमारा अनुभव रहा कि 4:30-5 बजे सुबह में भोर होने के समय ये काम पूरा करवाया. पूरी रात नरेंद्र भाई बैठे, ये छोटी बात नहीं है. कार्यकर्ता म्हणून नरेंद्र मोदींची बचतीची कथा मोठी रंजक है. मोदी जी बस में आते थे तब भूतरिया पर हमारा बस डिपो रहता था, तो वहाँ से पैदल चल के, मोदी कभी रिक्शा लेते नहीं थे, तो पैदल चलते चलते सुबह 8-9 बजे पहुँच जाते थे. उनका जीवन में पैदल चलने यात्रा है, क्योंकि पार्टी के पैसे कैसे बचाने हैं. गुजरात भाजपचं संघटनात्मक काम करताना अनेकदा नरेंद्र मोदींना मध्यरात्र व्हायची. ते जेव्हा पक्ष कार्यालयात पोहोचायचे तेव्हा कार्यालयातील सगळे कार्यकर्ते झोपेत असायचे. त्यामुळे त्यांना न जेवता झोपावं लागायचं. भोजन तो बाकी है तो कुछ तो करना पड़ेगा. बोले नहीं दूध है, तो मैं बोला दूध तो होगा. तो बोले मुझे दूध दे दो 1 गिलास. तो बोला ठीक है. ऐसा मैंने उनको कहा तो वो बाहर जाके वापस बरंडे में बैठ गए. मीन टाइम मैंने दूध चेक किया तो दूध भी 1 कप से भी कम था. तो मुझे वापस ठीक नहीं लगा, तो मैं वापस आया बाहर. मैंने आके उनको कहा कि नरेंद्र भाई दूध तो 1 कप से भी कम है. तो उन्होंने बोला जितना है इतना दे दो, चलेगा. नरेंद्र मोदींना एकदा तर केदार तांबेंनी काही दिवस घरी थांबून आराम करण्याचा सल्ला दिलेला. या प्रामाणिक सल्ल्यावर नरेंद्र मोदींनी जे उत्तर दिलं ते ऐकून केदार तांबे स्तब्ध झाले. आप बहुत काम करते हो, आप आराम करने के लिए कभी आओगे घर में. तो उन्होंने बताया अब नहीं आऊँगा ये ज़िंदगी में, अगले ज़िंदगी में टाइम मिला तो पक्का आऊँगा. एक तो दिवस आहे आणि एक आजचा दिवस. नरेंद्र मोदी कर्मपथावर सातत्यानं मार्गक्रमण करतायत. आयुष्यातील 72 वर्षांपासून त्यांची संकल्प यात्रा अविरतपणे सुरू आहे. या यात्रेचं उद्दिष्ट भारताचा विकास आणि संपन्नता आहे. हे लक्ष्य गाठण्याचा मार्ग मोदींना स्पष्ट दिसतो. हेच स्वप्न पाहण्याच्या विश्वासानं मोदींनी सगळ्या भारतीयांना जोडून ठेवलं.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधानांच्यावर राजकीय टीका अनेक स्तरावरची विविध प्रकारची होऊ शकते, पण त्यांच्या देशप्रेमाबद्दल आणि त्यांच्या कमिटमेंटबद्दल कोणीच शंका घेऊ शकत नाही. त्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. जगातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी अशी चित्त्याची ओळख. मात्र हा चित्ता तब्बल 70 वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झाला होता, पण हा चित्ता आता पुन्हा एकदा भारतात परतलाय. आज तब्बल 8 चित्त्यांनी भारतीय भूमीवर पाऊल ठेवलं. यामध्ये 3 नर आणि 5 मादी चित्त्यांचा समावेश आहे. त्यांना महिनाभर क्वारंटाईन ठेवलं जाणार आहे. विशेष म्हणजे विमानानं हे चित्ते नामिबियाहून ग्वाल्हेरमध्ये आले आणि त्यांना चिनूक आणि MI-17 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कोनो पालपूर या राष्ट्रीय अभयारण्यात नेण्यात आलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचं लोकार्पण झालं. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून अनेक टप्प्याटप्प्यात 25 चित्ते हे भारतात आणले जाणार आहेत. कूनो नेशनल पार्क में छोड़े गए चीतों को देखने के लिए देशवासियों को कुछ महीने का धैर्य दिखाना होगा, इंतजार करना होगा, सहयोग करना होगा. आज ये चीते मेहमान बनकर आए हैं, इस क्षेत्र से अनजान है. कूनो नेशनल पार्क को ये चीते अपना घर बना पाए, इसके लिए हमें इन चीतों को भी कुछ महीने का समय देना होगा. तिकडे नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातल्या कोनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलं. यानंतर कोनो इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्ता मित्रांशी संवाद साधला. यावेळेला चित्ता मित्रांची खास नियुक्ती करण्यात आली. चित्त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी या चित्ता मित्रांना खास प्रशिक्षणसुद्धा दिलं जाणार आहे. कोनो नॅशनल पार्कने विस्थापित झालेल्या काही गावातल्या रहिवाशांना चित्ता मित्र बनवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज केरळच्या गुरुवायूरमधल्या श्रीकृष्ण मंदिरात भेट घेतली. या मंदिरात जाऊन त्यांनी भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं, पूजा केली, आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अनंत अंबानी सुद्धा होते. दरम्यान मुकेश अंबानी यांनी मंदिराच्या दानपेटीत 1,51,00,000ची देणगीसुद्धा अर्पण केली. तसंच देवस्थानचे अध्यक्ष PK विजयन यांनी मुकेश अंबानी यांना एक सुंदर पेंटिंग भेट म्हणून दिलं. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात त्यांनी अनेक सभाही घेतल्या. दरम्यान आज त्यांनी चेंबूरमध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यष्टीरक्षणाची धुरा आमदार प्रसाद लाड यांनी सांभाळली, तर अनुराग ठाकूर यांनी दमदार फलंदाजी करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.